नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जाच्या संदर्भातली एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी शेतकऱ्यांसाठी समोर आलेली आहे। मित्रांनो, ती महत्त्वपूर्ण बातमी काय आहे तर बघा, शेतकऱ्यांना आता 5 लाखांपर्यंतचे किसान क्रेडिट कार्ड कर्ज मिळायला सुरुवात होणार आहे। परंतु ते कधीपासून सुरू होणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। ही महत्त्वाची माहिती समोर आली होती। ही मोठी अपडेट शेतकरी बांधवांसाठी आहे। ज्या शेतकऱ्यांना कर्ज पाहिजे त्या शेतकऱ्यांना आता 5 लाख रुपयांपर्यंत किसान कार्डवरचं जे आहे ते कर्ज मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेलं एक महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय असं यूट्यूब चॅनल आहे। तर चला ही संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेऊयात। बघा शेतकरी मित्रांनो, 1 फेब्रुवारी रोजी 2025चा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी किसान क्रेडिट कार्ड धारकांसाठी अल्पकालीन कर्ज मर्यादा 3 लाख रुपयांवरून आता 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती, ज्यामुळे 77.5 दशलक्ष शेतकऱ्यांना फायदा झाला। पुढील आर्थिक वर्षापासून हा सरकारी आदेश लागू होण्याची अपेक्षा आहे। अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की शेतकऱ्यांच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मंत्रिमंडळाने कृषी कर्जासाठी व्याज सवलत योजनेला मंजुरी दिली आहे। या योजनेअंतर्गत 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना 1.5% व्याज सवलत मिळेल। कृषी क्षेत्राला पुरेसा कर्ज पुरवठा सुनिश्चित करणे हे उद्दिष्ट आहे। एका अधिकाऱ्याने सांगितले की वित्त समिती व्याज अनुदान योजनेच्या मूल्यांकन अहवालावर विचार करत आहे। आम्हाला आशा आहे की केसीसी धारकांसाठी अल्पकालीन कर्जात वाढ पुढील आर्थिक वर्षापासून लागू केली जाईल। सूत्रांनी सांगितले की प्रति केसीसी धारक सध्या सरासरी अल्पकालीन कर्ज प्रवाह सुमारे 1.6 लाख आहे। याचा अर्थ असा की प्रत्येक केसीसी धारक सध्या सरासरी 1.6 लाख कर्ज घेतो। देशात सध्या सक्रिय केसीसी संख्या 77.1 दशलक्ष आहे, ज्यात मत्स्यपालन आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश आहे। शिवाय गेल्या वर्षी जानेवारीपासून RBIने केसीसी अंतर्गत सुरक्षित कर्जाची मर्यादा 1.6 लाख रुपयांवरून 2 लाख रुपये केली आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025 आणि 26च्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हटले होते की केसीसी 77 दशलक्ष शेतकरी, मच्छीमार आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना अल्पकालीन कर्ज प्रदान करते। सुधारित व्याज अनुदान योजनेअंतर्गत केसीसीद्वारे घेतलेल्या कर्जाची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केली जाईल। कृषी मंत्रालयाच्या सुधारित व्याज अनुदान योजनेअंतर्गत केसीसी धारकांना खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी ₹3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज 7% व्याजाने मिळू शकते। वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त 3% सूट मिळते, ज्यामुळे प्रभावी व्याजदर 4% पर्यंत कमी होतो। किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करावा? मित्रांनो, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन किंवा तुमच्या जवळच्या कोणत्याही शाखेला भेट देऊन त्यासाठी अर्ज करू शकता। येथून तुम्हाला प्रथम किसान कार्डसाठी फॉर्म घ्यावा लागेल। यानंतर ते आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड यासारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांसह भरून सबमिट करावे लागेल। बँकेच्या पडताळणीनंतर कार्ड जारी केले जाईल। सहसा अर्ज केल्यानंतर 15 ते 20 दिवसांच्या आत कार्ड मिळते। तर मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्हाला आता हे 5 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळवायचं असेल तर तुम्हाला ही संपूर्ण प्रोसेस करणं अत्यंत गरजेचं आहे। मित्रांनो, अपेक्षा करतो की आजची माहिती तुम्हाला महत्त्वाची आणि महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपण पुन्हा भेटूयात। धन्यवाद।